ती एक गरीब विधवा होती. मोलानी काम करी व 4 कच्च्या बच्चांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे. त्या दिवशी कोणता तरी सण आला होता. घरोघर आनंद होता. प्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पक्वान्न करण्यात येत होते. श्यामाच्या घरी त्याच्या बापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता. सुधाकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कढईत दूध आटत ठेवले होते. जयरामच्या घरी पुरणपोळी होती. परंतु आमच्या त्या गरीब मोलकरणीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते? त्या मोलकरणीने मोठे मिन्नतवारीने 2 पैसे शिल्लक ठेवले होते. ती आज पुरणपोळी करणार होती. तिने एका परळात कणिक ठेवली होती, परंतु बाजारातून गूळ आणावयाचा होता. दुकानदार लहान मुलांना फसवतात म्हणून ती गूळ आणण्यासाठी जाण्यास निघाली. ती आपल्या मुलांना म्हणाली, इथे या परळात कणिक आहे. मी ह्या गडवंचीवर ती ठेवून जाते. तुम्ही घरातच असा हो. दार उघडे टाकून बाहेर नका जाऊ. कोंबडा कुत्री घरात शिरतील. मी लवकरच येते गूळ घेऊन. आज तुम्हाला गोड हवं ना? आज तुम्हाला पुरणाची पोळी करणार आहे. पुरणाची पोळी? हो हो, मजाच, असे ती मुले आनंदाने टाळ्या वाजवून म्हणाली. त्यांची आई बाहेर गेली. मुले घरात बसली होती. इतक्यात त्यांच्या बोळातील मुले बाहेर आली व ती त्यांना हाका मारू लागली. अरे, आज सणाचा दिवस, असे घरात तरी काय बसता चूल कोंबड्यांसारखे? चला बाहेर खेळायला. बाहेरची मुले हिंडवू लागली, आग्रह करू लागली. शेवटी घरातील मुले बाहेर आली. आईने सांगितलेले ती विसरून गेली. मुलेच ती खेळापुढे त्यांना कसली आठवण नि कसले काय. इतर मुलांबरोबर ती खेळावयास निघून गेली. झोपडीचे दार नीट लावून घेण्यास ती विसरली. ती पहा, एक कोंबडी कशी दिसते, पोक्त व प्रेमळ. ती पहा, तिची पिले तिच्याभोवती नाचत आहेत. आज सणावारचा दिवस, आपल्या पिल्लांना काय द्यावेत याची जणू तिला चिंता होती. रोज उघडे करून ती पिल्लांना खायला देत असे, परंतु आजच्या दिवशी नको ते कुठे व तेथील ते किडे, असे तिला वाटले. ती पिलांना घेऊन हिंडत त्या गरीब बाईच्या झोपडीजवळ आली. दार उघडेच होते. जणू तिचे स्वागत करण्यासाठीच ते उघडलेले होते. कोंबडी पिले घेऊन आत गेली. कोंबडी शोध करू लागली. तेथे गडवंचीवर तिला परळ दिसला. तिने गडवंचीवर उडी मारली. आपल्या चोचीने ती कणिक तिने खाली पैकण्यास सुरुवात केली. पिले मटामट खाऊ लागली. कोंबडीसुद्धा फराळ करू लागली. परळीतील सारी कणिक तिने फिसकारून टाकली. मायलेकरे स्वस्तपणे सणावाराचे जेवण जेवत होती. ती गरीब आई बाजारातून गूळ घेऊन झोपडीत शिरली. ती कोंबडी एकदम घाबरली, पकपक करू लागली. तिच्या त्या उडण्याच्या धांदलीत तो परळ पडला व फुटला. होती नव्हती कणिक सारी उपडी झाली. ती केरात मिसळली. कोंबडी व तिची पिले पसार झाली. ती गरीब माता खिन्नपणे तेथे उभी राहिली. तिला मुलांचा राग आला. कोंबडीच्या पिलांनी तेथे सारी घाण केली होती. ती कणिक घेण्यासारखी नव्हती. बाजूची थोडी थोडी तिने गोळा केली, परंतु ती कितीशी पुरणार? माता कणिक गोळा करीत आहे तो धावतच घरी आली. तेथील तो प्रकार पाहून ती अगदी ओशाळली. काय आता खाल? आज म्हटलं पुरणपोळी करीन, परंतु नाही तुमच्या नशिबी. तरी सांगितले होते की घरातून जाऊ नका म्हणून. क्षणभर तुमचा पाय घरात टिकत नाही. सतवायला व छळायला आली आहेत कार्टी जन्माला. जरा म्हणून ऐकत नाही. ती माता मुलांना रागे भरू लागली. ती मुले रडू लागली. त्यांचा आनंद पार मावळला. त्यांचा आधार म्हणजे आई. ती आईच रागे भरू लागली. आता कोणाकडे त्यांनी जावे, कोणाकडे बघावे? ती मुसमुसत तेथे अपराध्याप्रमाणे उभी राहिली. आईचे गोड शब्द ऐकण्यासाठी ती भुकेलेली होती. पोटातील दुसरी भूक निघून गेली, परंतु आईच्या प्रेमाची भूक फार लागली होती. शेवटी ती आईला मुलांचा कळवळा आला. सणावारी आपली मुले रडावीत असे कोणत्या आईला वाटेल? तिने त्या साऱ्यांना जवळ घेतले. त्यांचे ओले डोळे स्वतःच्या पदराने पुसले. सर्वांच्या तोंडावरून, डोळ्यावरून, पाठीवरून तिने प्रेम हात फिरवला. ती म्हणाली, ओगी, रडू नका हो. कोंबडीच्या पिलांचा सण झाला. त्यांना नको का चांगले खायला? तुमची आई तुम्हाला गोड देणार. कोंबडी तिच्या पिलांना देणार. घरात थोडे बाजरीचे पीठ आहे, त्यात ही थोडीशी कणिक आहे, ती पण मिसळीन. गूळ घालून त्याचे गाकर करीन. तेलाशी खा कुस्करून, चांगले लागतात. आज सणाचा वासर, करू आपण गाकर, असे तिने गाणेच केले.
एका क्षणात मुलांचे दुःख गेले. ती हसू खेळू लागली. आईने केलेली कविता त्यांनी आणखी वाढवली. आज सणाचा वासर करू आपण गाकर, रोजची आहे भाकर, खाऊ आज गाकर. खाती कोंबडीची पिले, खातील आईची मुले. करू कोंड्यांचा मांडा, चला खेळ गोड मांडा. आईचे प्रेम पाहून मुले जणू कवीच झाली. चुलीजवळ त्यांची आई गाकर करीत होती. तिच्या अवतीभोवती मुले नाचत होती. तिने त्यांची बाणी मांडली. कडत कडत गाकर त्यांना तिने वाढले. मुले आनंदाने खाऊ लागली. मुलांचा आनंद पाहून त्या मातेचे हृदय भरून आले.